नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी पुन्हा भेटीला आले तुमच्या शोभनानिक. तर मी आज तुम्हाला थोडंसं सकाळचं रुटीन, संध्याकाळचं थोडंसं रुटीन दाखवेल. तर आता मी देवपूजा केली आहे, बघू शकता. सकाळी पोहे केले, डब्बा केला, सकाळचा नाश्ता झाला. आता पोहे खाल्ले आर्याने. म्हटलं ताईंशी ओळख करून द्यावी. ही माझी मुलगी आर्यानिक. बोल ताईंशी, कसं वाटतंय तुला व्हिडिओ मी ब्लॉग चालू करून? छान वाटतंय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला आता ती चालले. म्हटलं आज शुक्रवार आहे, तर आज संध्याकाळी जेवणाला काय बनवावं. तर म्हटलं बघूया, सुकट आहे, जाडी सुकट, त्याचं पातळ कालवण आणि बोंबलाची चटणी करते. तर बघा तुम्ही कशी बनवते मी, आवडेल तर सांगा मला. सर्वप्रथम पहिले सुकट भाजून घ्यायची तव्यावर चांगली. थोडंसं आपल्याला कांदा टाकल्यावर टोमॅटो टाकायचा. आता पाहू शकता, थोडासा टमॅटो टाकला आणि चांगलं परतलं आपण त्याच्यामध्ये. कांदा टमॅटो असं परतून घेतलं. आता ते तव्यातून काढून गॅस बारीक करायचा आहे आपल्याला. तव्यातून काढून थोडीशी पिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची, कारण ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचे वास वगैरे येत नाही किंवा घाण पण निघून जाते. तर असंच माझ्यानुसार मी अशी धुवूनच घेते पिठाच्या पाण्यामध्ये, पाहू शकता. पाणी नंतर आपण टाकायचं आहे आपला मसाला, घरगुती मसाला. तर घरगुती मसालाच छान लागतो लाल मिरची पावडरपेक्षा. टाकायचं आहे आपली जी सुकट, धुतलेली सुकट टाकायची आहे. मध्ये लाल मसाला आपला परतून छानपैकी झाला आहे. सुकट परतली आहे त्याच्यात, पाहू शकता तुम्ही. ही जाडी सुकट जी पिठामध्ये धुतलेली आहे ती त्याच्यात टाकली आणि छान अशी परतली आहे. हे बघा, आता उकळी आली आहे छानपैकी, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता, बघा, दिसतंय तुम्हाला? हे बघा, अर्धच झाकायचं असं, म्हणजे छानपैकी अशी तरी येते अर्ध झाकण केल्यावर. सुकट बनवली आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकायचं पिठाचं पाणी, म्हणजे जर चव पण लागते आणि थोडं मिळून येतं. मला तर वाटतं मी सुकटीच्या कालवणामध्ये टाकतच असते. तुम्ही टाकता की नाही माहिती नाही, पण बघा टाकून थोडंसं पीठ घ्यायचं, जास्त नाही. तर आणि ते एकदम थोडंसं घेऊन त्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते आपल्याला, हे बघा, सुकटीचं कालवण केलेलं आहे हे की नाही, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं इथे, म्हणजे चवीसाठी. बस झालं मला वाटतं. हे बघा, हे टाकलं. आता ते हलवायचं. बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे बघा सुकटीच्या कालवणामध्ये. आली बघा, दिसते तुम्हाला? बघा किती छान तर्री आली आहे. सुकटीचं कालवण आहे, खूप छानपैकी ते कढतंय. आता बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला, अजून झाकण मारून असं. आता छानपैकी अशी उकळी एक आली की थोडंसं बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. एकदा उकळी येईल. शकता आपलं तरी सगळं रेडी आहे, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. मस्त, किती छान अशी लाल तर्री आलेली आहे. मस्त असं बघूनच छान वाटते की नाही? पण तुम्ही नक्कीच करून बघा. बघा, आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. 1 मिनिट टाकलं आहे आपला. तर हे जे बोंबील आहेत, हे बोंबील ते असे तव्यावर गरम करायचे.
छानपैकी असे. आता आपण बोंबील तर भाजून बाजूला काढले बरोबर, असे लालसर असे बाजूला काढले. हे बघा भाजून काढलेत. आता थोडंसं मिरच्या आपल्याला जसं तिखट लागेल ना, जेवढं तिखट लागेल तेवढं आपण असं टाकायच्या मिरच्या. ज्यांना मिरच्या तिखट असतील तर 2-3 ठीक आहे, तर मला तर वाटतं 3च ठीक आहे, बस झालं. हे जे बोंबील भाजलेले आहेत आणि मिरच्या, त्या कोणी कोणी खलबत्त्यामध्ये पण टाकतात, अशा म्हणजे खलबत्त्यामध्ये असं करतात. तर मी तर मिक्सरमध्ये करते, आपला शॉर्टकट. तर मिक्सरमध्ये थोडीशी एक गिरकी मारायची, मग मस्त होतं ते. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरती, थोडंसंच टाकायचं आहे. बोंबलाला पण थोडंसं खारटपणा असतो ना, थोडंसं टाकायचं आहे. आता झाकण लावून आपण जरा थोडीशी एक गिरकी बंद चालू करून करायची. मिक्सरला लावूया. हे बघा असं थोडंसं ओबडधोबड असं वाटायचं आहे मिक्सरमध्ये, बघितलं का तुम्ही? थोडंसं असा कांदा परतला, तो पण लाल असं होऊन द्यायचा. हे बघा, बघू शकता ना, लाल झालंय छानपैकी. हां, आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे बोंबील वाटलेलं आहे मिक्सरमध्ये, ते घेऊन तव्यात टाकायचं. ते परत कांद्याच्या ह्याच्यात बारीक गॅस करायचा आहे, नाही तर करतील कांदा. असं टाकलं मी. आता तुम्ही पाहू शकता, सुट्टीचं कालवण, बोंबलाची चटणी, इकडे भाकरी. खूप सुंदर असा बेत शुक्रवारचा आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा माझी रेसिपी माझ्या पद्धतीने. तर आमचं जेवण झालं, छान होतं जेवण. सुट्टीचं पातळ कालवण, बोंबलाची चटणी, भाकरी. तुम्ही नक्कीच करून बघा असं माझ्यासारखं कालवण पातळ. आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण मला सांगा की मी कसं सुट्टीचं पातळ कालवण केले, तुम्हाला आवडलं का, आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला तो पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि मी दिवसभराचं थोडंफार रुटीन आणि आर्याच्या गप्पा, थोडी रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. तर ती आवडली असेल तर मला नक्कीच सांगा. शेअर करा लोकांपर्यंत, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तर अशाच प्रकारे मी वेगवेगळं काहीतरी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही पण मला तुमची मोटिवेशन मिळालं मला, तर मी खूप काही करू शकेल. तुमचा सपोर्ट मिळाला तर मी खूप काही करू शकेल. आत्ताचा थोडाफार प्रयत्न चालू आहे, तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा, एवढीच इच्छा आहे. आणि आम्ही शेवट करते ह्या व्हिडिओचा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.